सर्वप्रथम मी समर्थ सोशल फाउंडेशनच्या या व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती अभियानामध्ये भाग घेतला तुम्ही, त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो. सकाळपासून आज संस्थेच्या वेगवेगळ्या अभियानाबद्दलची माहिती चालू आहे आणि ह्या अभियानापैकी एक अभियान जे आहे व्यसनमुक्तीचं, त्याबद्दल आपण ही चर्चा करत आहोत. सकाळपासून सरांनी जी माहिती सांगितली, व्यसन कशा पद्धतीने केली जातात, कुठल्या प्रकारची व्यसनं असतात, संस्थेबद्दलची माहिती सांगितली आणि व्यसनमुक्ती ही 3 पद्धतीने केली जाते संस्थेच्या माध्यमातून. सुरुवातीच्या काळामध्ये संस्थेने काय केलं की गावोगावी जाऊन लोकांना काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंगच्या माध्यमातून लोकांना व्यसनमुक्तीचं शिबिर राबवली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना व्यसनमुक्ती करायचा प्रयत्न केला. पण काही कालावधीनंतर संस्थेच्या असं लक्षात आलं की खरोखर एखाद्या व्यक्तीला जर व्यसनमुक्त करायचं असेल तर त्या व्यक्तीला काहीतरी मेडिसिनचा आधार असणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला डॉक्टर DS माने सरांचा जो अल्निकोनिल नावाचा स्प्रे आहे, तो स्प्रे आपल्या संस्थेनं टाईप करून घेतला आणि व्यसनमुक्तीचं काम चांगल्या पद्धतीने चालू झालं आणि ह्या स्प्रेच्या माध्यमातून लाखो लोकांना व्यसनमुक्तीतून बाहेर पडण्यास मदत झाली. आता हा स्प्रे कोणासाठी काम करतो तर ज्याची इच्छा आहे व्यसन सोडायची, मग त्याच्यामध्ये तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट, त्याच्यासाठी हा 100% स्प्रे काम करतो. पण ज्याची इच्छा नाही पण घरच्यांची इच्छा आहे, मग त्यासाठी काय तर त्याच्यासाठी निवासी केंद्राची गरज असते. ही संस्थेला गरज वाटली बाबा निवासी केंद्र आता स्थापन करणं गरजेचं आहे, कारण का व्यसन करून करून त्याच्या मेंदूवरती, शरीरावरती परिणाम झालेला असतो. त्याचं व्यसनाचं रूपांतर मानसिक आजारामध्ये झालेलं असतं, त्यामुळे त्याला निवासी केंद्राची गरज असते. म्हणून संस्थेला गरज असल्यानंतर संस्थेनं निवासी केंद्र स्वतःचं स्थापन केलं. हे केंद्र स्थापन करत असताना संस्थेनं सुद्धा व्यसनमुक्तीचा जो विषय आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचाराने सुरू केलेला. तर ह्या राजांच्या शेवटची भेट झालेल्या ऐतिहासिक मालेगावामध्ये ऐतिहासिक जी भेट झालेली आहे त्या मालेगावामध्ये संस्थेनं आता जमीन घेतलेली आहे आणि त्या जमिनीवरती जवळपास आता भारतात 1 नंबरचं 1000 बेडचं व्यसनमुक्ती केंद्र उभा करणार आहे. आणि आपल्या केंद्राला पण नाव त्या अनुषंगाने ठेवलं की 2 छत्रपती हे जगाच्या पाठीवरती निर्व्यसनी होते आणि ह्या राजांच्या विचाराला प्रेरित होऊन आपण नाव शिवशंभू ठेवलं. तर आता ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कुठल्या कॅटेगरीचा पेशंट पाठवायचा आणि कसा पाठवायचा आणि तो ओळखायचा कसा. तर व्यसन हे सुरुवातीला एन्जॉयमेंटमध्ये सुरू झालेलं असतं. एन्जॉयमेंट सुरू झालेलं असते काहीतरी मित्रांच्या संगतीनं 6 महिन्यातनं एकदा, 6 महिन्याचं एकदा महिन्यावरती येतं, महिन्याचं आठवड्यावरती येतं, आठवड्याचं दिवसावरती येतं. बिअरचं इंग्लिश, इंग्लिशचं देशी, देशीचं गावठी, तंबाखू, गुटखा, मावा, गांजा, सिगारेट, त्याच्यामध्ये तो PhD करतो. आणि त्याने व्यसन सोडायचं म्हणलं की त्या लोकांना त्रास होत असतो. मग त्याचं काही वेळेला अंग थरथर कापतं, अस्वस्थ होतो, बेचैन होतो, कामात लक्ष लागत नाही, त्याला जेवण जात नाही, त्याला झोप लागत नाही, झोपले तर त्याला वाईट चित्र दिसतात, वाईट स्वप्न पडतात. मग त्याला अनामिक भीती वाटते, मला काय आज अटॅक येतोय काय, मी मरतोय काय, ही भीत माझ्या अंगावरती पडते का, मला कोण मारतं का, कानामध्ये आवाज ऐकू येतात, आत्महत्येचे विचार येतात. हे सगळे त्याला त्रास व्हायला चालू होतात. आणि हे त्रास त्याला व्यसन नाही केलं की त्रास होतात, व्यसन केलं की कुठला त्रास होत नाही, म्हणून ते परत व्यसन करतात. त्याला ते विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात. मग त्या व्यक्तीची एवढीच मानसिकता असते की बाबा व्यसन केलं की मला त्रास होत नाही. ती मानसिकता सांगायची आपल्याला नसते ना आपल्या ऐकायची मानसिकता नसते. आपण त्याला म्हणतो, त्याला चुकीचं ठरवतो किंवा तुला दारू पिल्यानंतर किंवा व्यसन केल्यानंतर बरं वाटतं, असं कुठं असतं का. सकाळी सरांनी सांगितलं की सगळ्यात गरजेचं आहे ह्या माणसांना समजून घेणं पहिलं गरजेचं आहे, ते समजून घेतलं पाहिजे. तर ह्या लोकांना निवासीमध्ये ऍडमिट केल्याशिवाय त्याच्यामधून ते बाहेरच पडू शकत नाही. मग निवासीमध्ये आल्यानंतर काय केलं जातं, पहिल्या त्यांच्या लॅबच्या टेस्ट केल्या जातात. लॅबच्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजून येतं त्याच्या लिव्हरला किती सूज आहे, लिव्हर किती खराब आहे, त्याचं कावीळ किती आहे, पॅनक्रियाला किती सूज आहे, किडनीमध्ये किती इन्फेक्शन आहे. म्हणजे प्रायमरी लेवलला ज्या टेस्ट कराव्या लागतात तिथं टेस्ट केल्या जातात. आणि व्यसन अचानक सोडलं किंवा दारू अचानक सोडली की ती खुळ्यासारखी करत असतात. मग त्यासाठी सायकॅट्रिक डॉक्टरची गरज असते. ते सायकॅट्रिक डॉक्टर तिथे अवेलेबल असतात, त्यांच्या सर्व सायकॅट्रिक मेडिसिन तिथे वापरल्या जातात. दारूमुळे त्यांच्या शरीरावरती परिणाम झालेले असतात, त्यासाठी फिजिशियन डॉक्टर असतात, त्यांच्या सर्व मेडिसिन वापरले जातात. त्याचबरोबर त्यांना ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, इलेक्ट्रोहोमिओपॅथिक, ॲलोपॅथिक औषधं वापरली जातात. त्यांना तिथे योगा, मेडिटेशन, हिप्नॉटिझम, लेक्चर्स, काउन्सिलिंगच्या माध्यमातून मग पर्सनल काउन्सिलिंग, ग्रुप काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग. पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्याचा प्रेमभंग झालाय का, त्याला फॅमिली प्रॉब्लेम आहे का, त्याला कोण त्रास देते का, त्याला कोण रॅगिंग करते का त्याला जाणून बुजून इतरांना त्रास द्यायचा म्हणून व्यसन करतो, असं ते पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्याचं काउन्सिलिंगचं व्यसनाचं मूळ शोधून काढलं जातं.
फॅमिलीचा प्रॉब्लेम असेल तर त्याला फॅमिलीला बोलवून त्याच्यावरती काउन्सिलिंग केलं जातं. मग असं फॅमिलीचा काही प्रॉब्लेम असेल सकाळी सरांनी सांगितलं दारूमुळे घटस्फोट आणि घटस्फोटामुळे परत दारू अशी सायकल असते. अशा प्रकारच्या जवळपास 49 ज्या घटस्फोटाच्या केसेस कोर्टामध्ये प्रलंबित होत्या अशा आपल्या ह्या निवासी केंद्राच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आपण काय केलेलं थांबवलेले. जवळपास 27 शिक्षकांच्या नोकऱ्या म्हणजे ज्या लोकांनी दारूच्या नशेमध्ये इतर वरिष्ठांना शिवीगाळ केलेली आहे, चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबरोबर वागणूक केलेली आहे, व्याज दिलेले आहे, अशा जवळपास 27 शिक्षकांच्या नोकऱ्या देखील आपल्या संस्थेने काय केलेल्या आहेत वाचवलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं पुनर्वसन पण केलं जातं आणि त्या व्यसनाच्या मुळापर्यंत जावं लागतं. आणि हे करत असताना व्यसन अचानक सोडल्यानंतर त्या लोकांना पूर्णपणे वर्तमान काळाचं भान काय राहिलेलं नसतं. त्यांना पूर्णपणे भूतकाळात जातात. मग त्यांना आंघोळ घालणे, त्यांना ती खाऊ चारणे, त्यांचं डायपर चेंज करणे इथंपर्यंत ते सगळं काम करावं लागतं. आणि ते करत असताना ते स्वतःला काही इजा करून घेत असतात, आमच्यावरती काही अटॅक करत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं त्याला लहान मुलासारखं त्याच्यावरती उपचार करून त्यातनं बाहेर काढावं लागतं. मग ते काय ॲलोपॅथिकच्या गोळ्या असतात, होमिओपॅथिक असतात, इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे औषधं असतात, 2 टाईमचं जेवण असतं, 1 टाईमचा नाश्ता, 2 टाईमचा चहा, आठवड्यातून एकदा अंडी, मांसाहार, करमणुकीसाठी टीव्ही असते, खेळण्यासाठी कॅरम, बुद्धिबळ, पेपर वाचन, पुस्तक वाचन, राहण्याची सोय चांगली आहे. आधीमध्ये सर्व धर्माचे सर्व सण तिथं साजरे केले जातात. म्हणजे असं घरच्या वातावरणामध्ये तिथं उपचार दिले जातात. आणि ह्या उपचाराचा खर्च बाहेर जर बघायला गेलं तर लाखो रुपये खर्च येतो. तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे 4 दिवस पेशंट ऍडमिट केला तर किती खर्च येतो. तर हा उपचाराचा खर्च फक्त आपली संस्था 25,000 रुपये घेते. दिवसाकाठी जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 800 ते 850 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी दिल्या जातात. आता हा झाला निवासीमध्ये उपचाराचा भाग. पण तुम्ही तो पेशंट पाठवून दिला, मग त्यासाठी सुद्धा संस्थेने काय केलेलं आहे, तुमच्यासाठी पण काहीतरी मानधनाचे नियोजन केलेलं आहे. तुम्ही जर एक पेशंट पाठवून दिला, आता हा पेशंट ओळखायचा कसा, तर बाबा त्या बुकलेटमध्ये माझा नंबर आहे, माझं निवासी केंद्राची पूर्णपणे माहिती आहे, माझा नंबर तुम्ही प्लीज नोट करून घ्या. 9527 47 9500 9527 47 9500. सागर देसाई 95 27 47 9500. घेतला सर्वांनी. तर अशा व्यसनमुक्तीच काम करत असताना तुम्हाला समाजामध्ये असा कुठला एखादा व्यक्ती आढळल्यास तुम्ही काय करायचं, तुम्ही जास्त प्रमाणात त्याला काही सांगायच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही मला फोन लावून द्यायचं, मी आपल्या संस्थेचा PRO अमुक अमुक भागातून बोलतोय आणि सर तुम्ही 5 मिनिटं वेळ असेल तर ह्या व्यक्तीला काय करा, माहिती सांगा. मग त्यावेळेला मला वेळ असेल तर मी डायरेक्ट तुमच्या त्या व्यक्तीला लाईनवरती घेऊन मी बोलू शकतो, किंवा 5 मिनिटांना मला वेळ नसेल तर मी त्याच्याबरोबर बोलू शकतो. मग त्या व्यक्तीला काय स्प्रे द्यायचा का त्याला ऍडमिट करायचा ही मी तिथं फोनवरनं सांगू शकतो. तो व्यक्ती याची जर त्याची इच्छा नसेल तर आपली गाडी देखील संस्थेत जाते आणि त्याला जिथं असेल तिथं उचलून घेऊन येऊ शकते. अशा पद्धतीने हे काम केलं जातं. आणि ह्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुम्ही पेशंट पाठवून दिला अशा पद्धतीने हे काम चालतं. मग सकाळपासून ही व्यसनमुक्ती जी माहिती आहे ती इथं निवासी केंद्रावरती येऊन थांबते. तर तुमच्या सर्वांचं सहकार्य असेल तर आपण भारतातलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र बनवायचं का, तुमचा होकार असेल आणि हे आपण बनवायचं आहे तेव्हा तुम्ही सर्वजण आपण साक्षीदार असणारच आहे. तर आमच्या या संस्थेची माहिती तुम्हाला सकाळपासून तुमचे चेहरे बघून असं वाटतंय की तुम्ही ऐकून घेण्यासाठी उत्सुक आहात. तर पुढली माहिती ऐकून घेण्यासाठी सरांना बोलवायचं का. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.